मित्रो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण ईश्वरपूर शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत. कारण रयत क्रांती संघटनेचे नेते सागर खोत यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलेला आहे. याचं नेमकं कारण काय आणि हे नेमकं करण्यामागची काय नेमकी माहिती आहे हे आपण यांच्याकडून जाणून घेऊया. सागर भाऊ नमस्ते. नमस्कार. आज आपण ईश्वरपूर शहरामध्ये एक वेगळी भूमिका घेतलेली आहे. आज आपण तुकाराम मुंढे आयुक्त यांच्या फोटोला यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलेला आहे. आपण शेतकरी नेते आहात, काय नेमकं गणित आहे? आज या ठिकाणी आपल्या ईश्वरपूर नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पुतळ्याजवळ आम्ही आज आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आदरणीय तुकारामजी मुंढे साहेब यांच्या प्रतिमेला या ठिकाणी आज दुग्धाभिषेक आम्ही घातला. त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आम्ही शेतकऱ्याचं प्रतिनिधी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की माझ्या शेतकऱ्याच्या भाजीपालाच्या देटाला जरी कुणी धक्का लावला तर आम्ही त्याचे हातपाय छाटू. त्याच पद्धतीनं आमचा महाराष्ट्रातील हा शेतकरी काबाड कष्ट करत असतो, शेताभातामध्ये राबत असतो आणि जनावरांना जीवापाड त्या ठिकाणी जपत असतो. पण आज काय अवस्था आहे की शेतकरी त्या ठिकाणी जीवापाड जपून जनावर जपून आपल्या म्हशीला गाईला जपून तो दूध काढतोय, पण आज त्याच्या दुधाला लिटरला चांगला बाजारात भाव नाही. तर तो भाव कुणामुळे नाही तर या भेसळ करणाऱ्या खऱ्या अर्थानं भेसळखोरांमुळं शेतकऱ्यांचा दर पडलाय. आणि म्हणून आज तुकारामजी मुंढे साहेबांनी दुधात जे भेसळ करतात त्यांचा बंदोबस्त करायचं ठरवलंय आणि त्यांच्या समर्थनात आम्ही रस्त्यावर उतरलोय की त्या माणसांना जे दुधाची भेसळ करतात त्यांना पकडा, त्यांचा बंदोबस्त करा, त्यांच्या हातामध्ये बेड्या ठोका आणि त्यांना त्या ठिकाणी जन्मठेपची शिक्षा द्या. कारण ते फक्त शेतकऱ्यांशीच खेळत नाहीत तर सर्वसामान्य त्या ठिकाणी नागरिकांच्या जीवाशी सुद्धा आणि आरोग्याशी सुद्धा ते खेळत आहेत. लहान बाळ दूध पितं आणि जर त्याला भेसळयुक्त दूध लहानपणीच मिळलं तर त्याला भविष्यात कॅन्सर होऊ शकतो. सर्वसामान्य माणूस त्याच्या आहारातला दूध हा सगळ्यात प्रमुख घटक आहे आणि त्या जर दुधाला चांगला नैसर्गिक दूध शेतकरी बिचारा कधीही भेसळ करत नाही. तो चांगलं काढलेलं आपल्या गाईचं म्हशीचं दूध बाजारात आणून विकतो. पण काही ठराविक त्या ठिकाणी मंडळी दुधाची भेसळ करून दुग्धजन्य जे पदार्थ आहेत ते पदार्थांमध्ये भेसळ करून त्या ठिकाणी लाखो कोटी रुपये माणसं ही कमवत आहेत आणि शेतकऱ्यांचा त्याच्यामुळेच त्या ठिकाणी बाजारातला दुधाचा भाव पडलाय. आणि म्हणून शेतकऱ्याला भविष्यात सोन्याचे दिवस येणार असतील तर आमची मागणी आहे की आदरणीय तुकाराम मुंढे साहेबांना तिथं कंटिन्यू 3 वर्ष काय 30 वर्ष त्या ठिकाणी त्या पदावरती ठेवा आणि जे हे भेसळखोर आहेत त्या सगळ्या भेसळखोरांच्या नांग्या मोडून काढण्यासाठी एक चांगला प्रशासकीय अधिकारी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंनी दिलाय. त्याबद्दल त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनापासून रयत क्रांती संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि तुकाराम मुंढे साहेबांना जी खऱ्या अर्थानं त्यांची आज त्या ठिकाणी काम करण्याची पद्धत आहे ह्या कामाच्या पद्धतीला आम्ही त्या ठिकाणी आमच्याकडून 1,00,000% अशा चांगल्या शुभेच्छा त्या ठिकाणी आदरणीय मुंढे साहेबांना देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक घातलाय. सागर भाऊ, आता तुकाराम मुंढे साहेब काही दिवसापूर्वी नियुक्त त्यांची झाली आणि त्यांनी धडाका चालू आहे दाढीचा. ह्याच्या अगोदरच्या अधिकाऱ्यांना काय झालं, अशा गोष्टी का होत नव्हत्या? आता कसं आहे, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. मला उलट आता सगळ्या अधिकाऱ्यांना सांगणं आहे की तुकाराम मुंढे साहेबांचा जरा आदर्श घ्या आणि चांगली कामं करा. कुठंतरी महाराष्ट्र आणि देश चांगला चालेल. तुमच्या हातात सगळं असतं, तुम्ही ठरवलं तर त्याचा संदेश आज आदरणीय तुकाराम मुंढे साहेबांनी दिलाय की जर माणसानं ठरवलं तर एकटा माणूस आज बघा महाराष्ट्रातली सगळी रचना त्या ठिकाणी तो आज भेसळखोरांची बदलून टाकली. भेसळखोरांना झोप नाही, रात्रीचा नको तिकडं खवा, हजार किलो 2-3 टन खवा रस्त्याकडेलाही टाकत आहेत. मग ह्यो खवा आलाय कुठं? ह्यो भेसळयुक्त खवा आहे. आणि मुंढे साहेबांनी दिलेला आदर्श सगळ्या अधिकाऱ्यांनी घ्यावा आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं जनतेप्रती आदर ठेवून काम करावं. मगच आपल्या भारत देशाची वाटचाल त्या ठिकाणी चांगली होईल. हा झाला सामाजिक प्रश्न. आता एक राजकीय प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे की जी जुनी जोडी आहे राजू शेट्टी साहेबांची आणि सदाभाऊंची एकत्र आली का, येणार आहे का, काय आता आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील, आदरणीय भाऊ असतील, ते दोघेही मोठे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या पातळीवर सागर भाऊंची खूप इच्छा होती हे दोघे एकत्र यावे. तुम्ही स्वतः त्याच्याशी मध्यस्थी केलेल्या आहेत. मी तुमच्या समोर एकदा मुलाखत देताना मी आव्हान केलं की आम्ही तयार आहे. पण काही गोष्टी अशा असतात की वैचारिक लेवलला जर पटल्या नाहीत तर त्या ठिकाणी त्यामध्ये पुन्हा वैमनस्य तयार होतं. पण आज त्यांची चाललेली घोडदौड असेल शेट्टी साहेबांची भाऊंची, दोघांनाही माझ्याकडून खऱ्या अर्थानं शुभेच्छा आहेत. आणि खरंच त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकरी हितासाठी भविष्यात चांगला निर्णय कसा घेता येईल हे दोघांनी खऱ्या अर्थानं ठरवावं. गरजेचं आहे. शेतकरी नेते हे दोघे एकत्र येणं किती गरजेचं आहे आताच्या घडीला? खूप गरजेचं आहे. आजचं जग हे सोशल मीडियाचं झालंय. ग्राउंडवरती तळागाळात काम करणं
करणारी माणसं, चळवळीत काम करणारी माणसं कमी राहिलेत आणि जर ही चळवळीतली माणसं एकत्रित आली तर निश्चितपणे प्रस्थापितांना मोठा धक्का बसू शकतो आणि वंचित असणाऱ्या माणसांचे, सर्वसामान्यांचे, त्या ठिकाणी दिनदुबळ्यांचे, गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर ही माणसं एकत्रित आली, काम करायला लागली तर निश्चित महाराष्ट्रात मोठा बदल दिसेल असं मला वैयक्तिक वाटतं. अगदी शेवटचा प्रश्न, काल कोल्हापूरमध्ये खूप मोठा भव्य मोर्चा निघाला शक्तीपीठासंदर्भातला. यामध्ये रयत क्रांती संघटना सागर खोत यांचं काय मत आहे, काय भूमिका आहे? शक्तीपीठाच्या बाबतीत माझी वैयक्तिक तुम्हाला सांगतो अशी भूमिका आहे की खरंच शक्तीपीठाचा जो विषय आहे, आता काही मंडळी ह्या विषय राजकीय रंगवण्याचा प्रयत्न करून स्वतःची कशी पोळी भाजून घेता येईल ह्याचा सुद्धा प्रयत्न करतात. पण मला उलट तुम्हाला एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थानं आव्हान करायचं आहे. समजा आता आपला हा एकमेव वाळवा तालुका घ्या, या वाळवा तालुक्यातले बाबा किती गावं ह्या शक्तीपीठामध्ये जाणार आहेत? 5 ते 6 गावं किंवा 7-8 गावं. तर त्या गावामध्ये ज्या लोकांचं क्षेत्र जाणार आहे त्या जाणाऱ्या क्षेत्राच्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा. जवळपास तुम्ही पोचू शकता. त्यातल्या 30 ते 40% लोकांच्या वैयक्तिक भेटी घेऊन विचारा की बाबा हे होतं, हे योग्य आहे का अयोग्य आहे. ह्याचं उत्तर तुमच्या माध्यमातून उलट जनतेला, सगळ्या महाराष्ट्राला कळू दे. कारण काय वेळा असं होतं, जी जमीन नाही तो आंदोलनात जास्त असतोय, जिची जमीन आहे तो पण असतोय, नाही म्हणणार नाही, पण जिची नाही तो लय पुढे असतोय, असणारा काय वेळा मागा असतोय. काय कायांचा आता मला असा विषय कळाला, आमच्या छारपड जमिनी आहे त्या 1 रुपया तिथं पिकत नाही. एकरी जर ऊसाचा अवरेज काढायला गेलं तर अर्धा टन सुद्धा गुंठ्याला आमचा त्या ठिकाणी म्हणजे निघत नाहीये. मग आम्हाला ती शेती कशी परवडणार? दुसऱ्या बाजूला काय शेतकरी म्हणत आहेत की बाबा माझे खानदानी शेती 1-1.5 एकर आहे, तेवढी सगळीच गेली तर माझं घर आणि प्रपंच कसं चालणार? म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर उलट माझी तुम्हाला विनंती आहे की ग्राउंडला काम करत असताना त्या डायरेक्ट खातेदारांशी जाऊन तुम्ही बसा, बोला, विचारा, त्यांच्या मनातली भावना जाणून घ्या. एकरी किती रुपये दर देणार आहे ह्याचंही काय अजून तसं म्हणजे शाश्वती मिळालेली नाही. ती एकदा त्याचं स्पष्टीकरण मिळावं की बाबा एकरी शेतकऱ्याला 1 कोटी 2 कोटी नुकसान भरपाई मिळणार आहे का, 50 लाख मिळणार आहे. त्याच्या माध्यमातून मग आम्ही जाऊन शेतकऱ्यांना विचारू शकतो की बाबा तुम्हाला एवढे मिळणार आहेत, मग तुमचं म्हणणं काय आहे. कारण वर्षानुवर्ष काही जण शेती करतात पण त्याच्यातली प्रगती सुद्धा आपण डोळ्यांनी बघतोय. त्यामुळं ह्या दोन्हींचा संमिश्र विचार होऊन खऱ्या अर्थानं जी योग्य भूमिका आहे ती योग्य भूमिका सरकारने घेतली पाहिजे. शेतकऱ्यांच्या दुधाला दर येण्यासाठी आता रयत क्रांती संघटना काय भूमिका घेणार आहे इथून पुढे? तुम्ही नेहमी बघताय की आम्ही शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रश्नावरती नेहमी लढत असतो. आज आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना आम्ही सरकारसोबत असून सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की गोवंश हत्याबंदी कायद्याच्या विरोधात आम्ही किती मोठा आवाज उठवला. महाराष्ट्रभर सदाभाऊंनी भ्रमंती केली. मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलो आणि त्या ठिकाणी बड्यांना आम्ही अंगावर घेतलं. कारण का तर शेती व्यवसाय टिकला पाहिजे, दुग्ध व्यवसाय टिकला पाहिजे. म्हणून नेहमी आम्ही शेतकऱ्यांची भूमिका घेऊन त्या ठिकाणी सातत्यानं लढण्याचा प्रयत्न करत असतो. आणि निश्चितपणे जरी सरकार मध्ये असलो तरी ज्या गोष्टी आम्हालाही त्या ठिकाणी पटत नसतील त्याच्या विरोधात आम्ही नेहमी आवाज उठवू. तर होते रयत क्रांती संघटनेचे नेते सागर खोत यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुकाराम मुंढे साहेब यांची आता धडाका सुरू आहे अन्न भेसळयुक्त या सर्व कार्यक्रमावर. त्यावरती त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांनी आज त्यांच्या प्रतिमेला दुधाभिषेक घालण्याचा आज एक काम केलेलं आहे. सांगली तकसाठी शीतल कुमार शेटे, ईश्वरपूर.